MKCL इरा सेशन 8 सेशन 8 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर प्रत्येक सेशन वर क्लिक करून सेशन सॉल्व करून घ्यायचे आहेत. इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ Let's go पाहून back घ्यायचा in आहे. time for a moment. 21st सेंचुरी Imagine ऑफिस स्किल वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून इन्सर्ट टॅब मधील व्हिडिओ पाहून घ्यायचे. पेजेस ग्रुप आहे. Learn टेबल्स something ग्रुप new ऑफ today. ऑब्जेक्टिव्ह वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. Let's see त्यानंतर नेक्स्ट what आहे you will be टेबल्स learning ग्रुप ऑफ today. डिझाईन टॅब Let's ऑब्जेक्ट see क्लिक करून what व्हिडिओ you will be पाहायचा आहे. learning today. त्यानंतर टेबल्स ग्रुप Let's learn something लेआउट new. ऑफ ऑब्जेक्टिव्ह This activity will इलस्ट्रेशन ग्रुप लेआउट in ऑब्जेक्टिव्ह this activity. ऍड इन You ग्रुप्स ऑब्जेक्टिव्ह मीडिया ग्रुप Let- ऑब्जेक्टिव्ह Let's त्यानंतर learn लिंक ग्रुप something new. ऑब्जेक्टिव्ह आहे. In this activity, त्यानंतर you will कमांड्स learn ग्रुप about. ऑब्जेक्टिव्ह Let's learn त्यानंतर something हेडर अँड new. फुटर ग्रुप ऑब्जेक्टिव्ह वर Let's क्लिक करून learn व्हिडिओ something पाहून new. घ्यायचे. त्यानंतर टेक्स्ट ग्रुप In this ऑब्जेक्टिव्ह आहे. activity, you सिम्बॉल will. ग्रुप ऑब्जेक्टिव्ह Let's see what you will be learning त्यानंतर today. टेस्टीवर You नॉलेज will- चेकचा व्हिडिओ पाहून घेऊन that त्यानंतर was नॉलेज amazing. चेक वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे आणि क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स टू इन्सर्ट अ टेबल इन MS वर्ड. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे इन्सर्ट टेबल टेबल इन्सर्ट टेबल्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इफ यू वांट टू रिमूव्ह द कलर फ्रॉम द inserted shape you need to click on it. Click on dash dash. ऑप्शन नंबर ए नो फिल. क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अ डॅश डॅश फिल इज अ शेप फिल दॅट ग्रॅज्युअली चेंजेस फ्रॉम वन कलर टू अनदर across the surface of the shape. ऑप्शन नंबर सी ग्रेडियंट. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम वेअर यू can you insert a text box. ऑप्शन नंबर डी insert text box. क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द स्टेप्स टू मेक द शेप ट्रान्सपॅरंट. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे फॉर्मॅट शेप फिल नो फिल. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन ड्रॉ टॅब वर क्लिक करून त्या व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टेस्टीवर नॉलेज वर क्लिक करून त्याच्यामध्ये Fantastic work. व्हिडिओ पाहायचा आहे आणि नॉलेज चेक सॉल्व करून घ्यायचंय स्टार्ट करून. फर्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स टू ऍक्टिव्हेट द ड्रॉ टॅब इन MS वर्ड. ऑप्शन नंबर बी फाईल टॅब. ऑप्शन कस्टमाइज रिबन ड्रॉ. क्लिक करून आन्सर सेव्ह नेक्स्ट करायचे आणि त्यानंतर एंड करून घ्यायचं आहे नॉलेज चेक. त्यानंतर नेक्स्ट आहे डिझाईन टॅब वर क्लिक करून डिझाईन टॅब मधील व्हिडिओ पाहायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे टेस्टीवर नॉलेज चेक मधील Awesome व्हिडिओ effort. पाहायचा So आणि नॉलेज चेक मधील क्वेश्चन सॉल्व करायचा स्टार्ट करून. फर्स्ट क्वेश्चन आहे वेअर यू कॅन फाइंड द फिल इफेक्ट. ऑप्शन इन ऑर्डर टू एनहान्स युअर बॅकग्राऊंड. ऑप्शन नंबर सी डिझाईन टॅब पेजेस ग्रुप. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टू अप्लाय बॅकग्राऊंड कलर यू नीड टू क्लिक ऑन डॅश डॅश इन द डिझाईन टॅब. ऑप्शन नंबर ए पेज कलर. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टू मेक द डॉक्युमेंट व्हिज्युअली इंटरेस्टिंग यू कॅन ऍड अ बॅकग्राऊंड कलर युझिंग द डॅश डॅश ऑप्शन. ऑप्शन नंबर डी पेज कलर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट कॅन यू डू विथ पेज कलर बटन इन द डिझाईन टॅब. ऑप्शन नंबर ए एनहान्स द पेज कलर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे if you want to insert a design around the edge of every page of your document what is the easiest way to do so. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे डिझाईन पेज बॉर्डर्स अँड शेडिंग विंडोज. क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑप्शन वुड यू यूज टू इन्सर्ट अ लोगो टू द टॉप अँड बॉटम ऑफ ईच पेज. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे हेडर अँड फुटर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे यू कॅन सिलेक्ट अ डिझाईन फॉर अ पेज बॉर्डर इन द डॅश डॅश सेक्शन ऑफ द डॅश डॅश विंडोज. ऑप्शन नंबर ए स्टाईल्स बॉर्डर अँड शेडिंग. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टू ऍड अ टेक्स्चर टू युअर डॉक्युमेंट बॅकग्राऊंड यू नीड टू क्लिक द पेज कलर ऑप्शन फ्रॉम डॅश डॅश टॅब.
ऑप्शन नंबर बी डिझाईन क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू इन्क्रीज द बॉर्डर साइज यू विल क्लिक ऑन डॅश डॅश टॅब. ऑप्शन नंबर ए डिझाईन टॅब आहे, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे पॅथर्निंग विथ AI फ्री वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये नॉलेज चेक आहे त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ डज प्रीपिक्स AI powered search engine improve the image section selection process. ऑप्शन नंबर बी आन्सर आहे, बाय युझिंग NLP टू अंडरस्टँड युजर कीवर्ड्स. क्लिक करून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग AI फीचर्स इन प्रीपिक allows users to generate completely new images based on a given keyword. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर ए आहे, इमेज जनरेटेड. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे आणि त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. सेशन स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, द पेज बॉर्डर इज इम्पॉर्टंट टू गिवन a professional look to the document, so apply the page border to your document. स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. आपल्याला पेज बॉर्डरला बॉर्डर द्यायची आहे, तर बॉर्डर देताना नेहमी डिझाईन टॅब मध्ये बॉर्डर्स असतात. डिझाईन टॅब मध्ये क्लिक करून इथे पेज बॉर्डर ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि बॉक्स ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेबल आर अ व्हेरी गुड ऑप्शन when you want to add multiple data in brief. Insert a table with 5 column and 2 rows in the document. स्टार्ट करायचंय क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन मध्ये 5 कॉलम आणि 2 रोज असे घ्यायला सांगितलेलं आहे. तर टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबला जायचंय. त्यानंतर टेबल्स ग्रुप मधून इन्सर्ट टेबल या ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि नंबर ऑफ कॉलम मध्ये 5 कॉलम करायचे आणि नंबर ऑफ रो मध्ये 2 रोज ठेवायचे आणि त्यानंतर ओके करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द स्टेप्स टू एडिट द हेडर ऑफ आवर डॉक्युमेंट. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर इन्सर्ट टॅब हेडर फुटर. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स इन युअर लेटर हेड. इमेज मध्ये इथे ऑप्शन नंबर डी ला टेक्स्ट बॉक्स ऑप्शन दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे, टू इन्क्रीज द बॉर्डर साइज यू विल क्लिक ऑन डॅश डॅश टॅब. ऑप्शन नंबर ए डिझाईन टॅब आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेप टू अप्लाय शेडिंग इन द सेल. ऑप्शन नंबर ए सिलेक्ट द सेल डिझाईन टॅब शेडिंग सिलेक्ट द कलर. ऑप्शन ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टॅब डू यू सिलेक्ट स्टाईल्स फॉर अ टेबल. ऑप्शन नंबर बी डिझाईन टॅब. क्लिक करून सेव्ह करायचे आणि त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ सिंपल टेक्स्ट बॉक्स युझिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्स. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे आपल्याला इन्सर्ट टॅब मध्ये जाऊन टेक्स्ट ग्रुप मधून टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायला सांगितलंय. इथे इन्सर्ट टॅब आहे. इन्सर्ट टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स ऑप्शन आहे. क्लिक करायचे आणि सिंपल टेक्स्ट बॉक्स चूज करायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू इन्सर्ट अ न्यू कव्हर पेज इन an MS Word file, open a new document, go to the insert tab and click on cover page. Select motion cover page to insert it. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार वर क्लिक करून MS Word ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट वर क्लिक करून
त्यानंतर इन्सर्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. पेजेस ग्रुपमध्ये इथे कव्हर पेज ऑप्शन आहे, क्लिक करायचे आणि इथे मोशन ऑप्शन मध्ये वर क्लिक करून त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यूज द इन्सर्ट टॅब टू ऍड any mathematical equation in the given document, so add the area of the circle equation using the equation option under the insert tab symbols group. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. इथे इक्वेशन ऑप्शन आहे सिम्बॉल्स ग्रुप मध्ये, त्याच्यावर क्लिक करून इथल्या मॅथमॅटिकल इक्वेशन एनी इक्वेशन वर क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड और चेंज अ थीम, गो टू द डिझाइन टॅब, देन क्लिक थीम ऑप्शन अँड द सिलेक्टेड ऑफिस थीम. स्टार्ट करायचे क्वेश्चन. इथे आपल्याला डिझाइन टॅब मधून ऑफिस थीम सिलेक्ट करायचे आहेत. डिझाइन टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. इथे थीम ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून फर्स्ट नंबरला इथे ऑफिस थीम आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द थीम फॉन्ट टू गो टू द डिझाइन टॅब, देन क्लिक ऑन द फॉन्ट अँड सिलेक्ट द एरियल फॉन्ट. स्टार्ट करून घ्यायचंय क्वेश्चन. त्यानंतर इथे डिझाइन टॅब वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फॉन्ट ग्रुप मधून फॉन्ट वर क्लिक करायचं आहे आणि एरियल फॉन्ट चूज करायचं. इथे एरियल फॉन्ट दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचंय. 1 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ यू वॉन्ट टू मेक फ्रेंड्स अँड discuss topics with each other, which of website you may refer to. ऑप्शन नंबर बी फेसबुक. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस सोशल नेटवर्किंग साइट इज युज्ड फॉर प्रोफेशनल बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग. ऑप्शन नंबर सी लिंक्डइन. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is website specially designed to allow visitors to use their browser to add, edit or delete the site's content. ऑप्शन नंबर ए विकी. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लिंक्डइन इज अ सोशल नेटवर्किंग साइट that you should visit if you are looking for employment. आन्सर नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचंय.